नमस्कार मित्रांनो, मी नितेश कदम तुमचं डिजिटल ट्रेनिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. जिथे आपण शिकतो डिजिटल स्किल, तेही अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये. आज आपण बघणार आहोत फक्त मोबाईल वापरून प्रमोशनल व्हिडिओ कसं तयार करायचं ते सुद्धा शॉर्ट ॲप वापरून. जर तुम्ही इंस्टाग्राम रील, यूट्यूब शॉर्ट्स आणि डिजिटल मार्केटिंगसाठी प्रमोशनल व्हिडिओ तयार करत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी गोल्ड आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. आणि आपण पिंटरेस्टमधनं एखादी व्हिडिओ घ्यायची. इथे आता मी ही व्हिडिओ घेतो. इथे 3 डॉटवर क्लिक करा आणि कॉपी लिंक करा. गुगलवर पिंटरेस्ट व्हिडिओ डाउनलोड असं टाईप करा. पहिली वेबसाईट आहे, इथे ओपन करायचं. इथे जाऊन काय करायचं, पेस्ट युअर लिंक हिअर. इथे आपण आपली ती कॉपी केलेली पेस्ट इथं लिंक इथे पेस्ट करा आणि ते डाउनलोड करायचं. आपण काय करायचं, इन्स्टॉल ॲप इथे ओपन करायचं. आता ओपन केला तिथे बघा व्हिडिओचा ऑप्शन आहे, ह्याच्यावर व्हिडिओ ॲड करायचे, न्यू पे करायचं प्रोजेक्ट आणि इथनं आपण गॅलरीमधनं आपली व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड करूया. ओके, हे व्हिडिओ ॲड केले. आता इथे बघा खाली इन्शॉटचा वॉटरमार्क दिसतोय. आपल्याला वॉटरमार्क आलं तिथे बघा क्लिक करायचं. पहिलं वॉटरमार्क घालून घ्यायचा. बघा फ्री रिमूव्ह आहे बघा ऑप्शन, ह्याच्यावर क्लिक करायचं आणि आपण याच्यामध्ये ती ॲड दाखवतो, ती ॲड फक्त बघायची की तुमचा वॉटरमार्क फ्रीमध्ये निघून जातो. झालं, आपला वॉटरमार्क गेला ह्याच्यातला व्हिडिओमधला. आता आपल्याला काय करायचं, इथं खालचे सगळे आपण ऑप्शन ह्याच्यामध्ये बघूया. आता पहिला ऑप्शन आहे कॅनव्हासचा. हा बघा इथे क्लिक केलं. आता कॅनव्हास म्हणजे आपले रीलची साईज कशी असेल त्याप्रमाणे. आता बघा आपला 1:1 असतो, ते क्राउझर म्हणतात ना ते पोस्ट, त्यासाठी आपण हा वापरतो. 4:5 आणि 9:6 ह्यातला आपण, आणि 16:9 हा रेशो आपला युट्यूब साईड प्रत्येक ह्याच्यावर त्यांनी हे दिलेलं आहे, चिन्ह दिलेलं आहे बघा. इंस्टाग्रामचं कशाचं पोस्ट, हे क्राउझल ह्याचं सगळ्याचं दिलेलं आहे याच्यामध्ये. सो आपण इथे काय करायचं, सिलेक्ट करायचं रेशो कुठला, 9:16. ओके, आणि 16:9 ह्याला जर उलटा केला की आपण हा युट्यूबमध्ये यूज करू शकतो. आपण इथे बघा युट्यूब चॅनल दिसते बघा ह्या रेशोवर 16:9 मध्ये. सो आपण हा रेशो आपण त्याच्यामध्ये युट्यूबसाठी वापरतो. आता 9:16 केला आणि ते बघा वरती हे दिसतो ॲरो लाईन, त्याच्यावर तुम्ही पूर्ण स्क्रीनला तुम्ही ते फिट करू शकता. ओके, आणि ते ओके करायचं. त्यामुळे आपला कंटेंट घ्यायचा. तुम्हाला कंटेंट कसं बनवायचं आहे त्यासाठी कंटेंट क्रिएशन इन 2 मिनिट ही माझी व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. आता ऑलरेडी माझ्याकडे कंटेंट आहे, सो आता इथनं मी कंटेंट कॉपी करतो. ओके, आता बघा कॉपी केलं आपण कंटेंट. आता इथे बघा खाली टेक्स्टचा ऑप्शन येतो. काय करायचं, टेक्स्टवर क्लिक करायचं आणि इथे जाऊन पेस्ट करायचं. ओके, आता खूप मोठं नाव दिसतोय. काय करायचं, इथे बघा आपण अर्धं नाव आपण त्याच्या खाली घ्यायचं, ॲडजस्ट करायचं आणि आपल्या स्क्रीनमध्ये जेवढं दिसेल नाव तेवढं ह्याच्यामध्ये ॲड करायचं. ओके, त्याप्रमाणे इथे स्क्रीनवर ॲडजस्ट करायचं आपण. झालं, आता आपण ॲड केलं. आता इथे बघा खाली ऑप्शन दिसतं बघा कलरचा, कीबोर्डच्या बाजूला कलरचा. सो इथे कलरवर क्लिक करायचं. आता इथे बघा खूप सारे याच्यामध्ये टेक्स्टचे कलर तुम्हाला मिळतील. याच्यामध्ये ह्यातला कुठलाही तुम्हाला टेक्स्टचा कलर पाहिजे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. हे बॉर्डर, आता तुम्हाला टेक्स्टच्या बाजू कलरला कुठली बॉर्डर द्यायची, तुम्ही ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक देऊ शकता, ग्रे पाहिजे, व्हाईट पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये व्हाईट देऊ शकता. ओके, आता मी इथे व्हाईट देतो. आता इथे बघा शॅडोचा ऑप्शन असतो, तर शॅडो म्हणजे आपलं जे टेक्स्ट आहे त्याच्या मागे शॅडोचं मी याच्यामध्ये देऊ शकता. टेक्स्टला तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही हे सर्कल तुम्ही ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला जसं दिसतंय तसं नावाला. ओके, हे बघा जसं तुम्ही पाहिजे तसं तुम्ही शॅडो याच्यामध्ये. आता शॅडोचा कलर सुद्धा कुठला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे देऊ शकता. हे बघा तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता. ओके, शॅडो झाला. आता पुढचा ऑप्शन आहे ग्लोचा. आता तुमचा टेक्स्टला एकदम, आता बघा तुम्ही ग्लो सिलेक्ट केला त्याच्यामध्ये तर तुमच्या टेक्स्टला बघा ग्लो येईल. हे बघा ग्लो आलं. हे बघा तुम्ही वाढवलं तर अजून ग्लो दिसेल. हा फक्त ॲरो कमी जास्त याच्यामध्ये करायचा, तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे. ओके, आता इथे लेबल. लेबल म्हणजे आपल्या टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला जर काय कुठला पाहिजे असेल तुम्ही याच्यामध्ये शेप सिलेक्ट करू शकता. याच्यामध्ये बघा हा पाहिजे, तुम्ही याच्यामध्ये खूप सारे टेक्स्ट ह्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला असं पाहिजे असे शेप ह्याच्यामध्ये निवडू शकता, तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये. ओके,
आता आपण हा समजा निवडला याच्यामध्ये स्क्वेअरवाला, आणि त्याचा आता आपण कलर याच्यामध्ये चेंज करू शकतो. ओके, हे घेतलं. आता आपण थोडासा याचा ग्लो आहे तो आपण कमी करूया. ओके, झालं, लेबल झालं. आणि ओपेसिटी, म्हणजे ओपेसिटीचं काय हलू नका, हे 100%च ठेवायची. ओके, आता हे झालं. आता याच्या बाजूला बघा, हे दिसतं बघा, डबल आहे, कॅपिटल आणि स्मॉल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठले फॉन्ट पाहिजे, तुम्हाला याच्यामध्ये फॉन्ट मिळतात. पण हे फॉन्ट तुम्ही याच्यामध्ये ऍड सुद्धा करू शकता. तुमच्या जर हे तुम्ही डाउनलोड केलात गुगलवर ना, तर हे फॉन्ट याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता, तुम्हाला कुठले फॉन्ट पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, हे बघा, खूप सारे याच्यामध्ये फॉन्ट आहेत. आता मी याच्यामध्ये डाउनलोड ऍड करून ठेवलेले आहेत ते फॉन्ट. हे मराठी फॉन्ट आहे, त्याच्यामध्ये मी ऍड केलेले आहेत. सो तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत ते. ओके, हे जर तुम्हाला फॉन्ट कुठं ऍड करायचे, बघा इथे ऑप्शन दिसतो बघा बाजूला, डाउनलोड आहे तो. इथे जायचं आणि तुमचे डाउनलोड मध्ये असतील जे फॉन्ट, ते फॉन्ट तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. आता तुमचा हा फॉन्ट आहे, इथे मी सिलेक्ट केला. हे बघा, इथे माझा तो ऍड झालेला आहे. सो याप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही आणि इथे तुम्ही अपलोड करू शकता. इथे माझा ऍड झाला याच्यामध्ये, देवनागरी मराठी, हे बघा, असे फॉन्ट याच्यामध्ये ऍड होतात. ओके, तुम्ही याच्या सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता. आता आपल्या टेक्स्टला ॲनिमेशन द्यायचं राहिलं आपलं. इथे बघा, इथे क्लिक करायचं आणि इथे बघा ऑप्शन दिसतं शेवटचा, क्लिक करायचं, तिथे ते ॲनिमेशन्स. हा तुम्ही तुमच्या टेक्स्टला ॲनिमेशन देऊ शकता. खूप सारे आहे बघा याच्यामध्ये. हे झालं. आणि याची लेंथ ॲडजस्ट करायची गरज नाही. इनशॉर्टमध्ये ना खूप म्हणजे चांगल्या प्रकारे तुमची ऑटोमॅटिक ते लेंथ त्याच्यामध्ये ॲडजस्ट करतात आपल्या टेक्स्टनुसार. आता काय करायचं, इथे आपण दुसरा टेक्स्ट याच्यामध्ये ॲड करूया. खालीवर कुठेही ॲडजस्ट करू शकता. ओके, एकदा तुम्ही पहिल्या टेक्स्टला ॲनिमेट दिलात ना, की तुम्हाला प्रत्येकाला चेंज करायचं असेल, तुम्ही चेंज करू शकता याच्यामध्ये. बघा इथे वरती ऑप्शन दिसतो एडिटचा, इथे गेल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशन प्रत्येकाला तुम्ही वेगवेगळं देऊ शकता. ओके, परत तुम्हाला जर समजा इथे ॲडजस्ट करायचं असेल लेबलमध्ये जाऊन, तर तुम्ही असं याच्यामध्ये परत टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल, तुम्ही तेही करू शकता याच्यामध्ये. बॉर्डर चेंज करायचे, हे बघा बॉर्डर्सवर चेंज करू शकता. ओके, आता इथे मी हे टाकलेलं आहे. ओके, याप्रमाणे तुम्ही पुढचा सगळा टेक्स्ट ह्याच्यामध्ये कॉपी करा. आता इथे आपलं ऑलरेडी झालेलं आहे व्हिडिओ, बघा. ओके, आपली आता ही रील झाली. ओके, तयार. आता समजा आपली रील बघा खूप मोठी आहे. सो आपण काय करायचं, इथे बघा आता खाली लाईन दिसते बघा, लाईनच्या इथे बघा, लाईनच्या थोडंसं पुढे न्यायचं आणि आपण ती एक्स्ट्रा पाक आहे तो आपण त्याच्यामधनं डिलीट करायचा, किंवा हा आपण इथे कमी ॲडजस्ट सुद्धा करू शकतो. तुम्हाला हे बघा एवढ्या साईजला, शेपला. ओके, हे झालं इथे. आता याच्यामध्ये आता सांगतो तुम्हाला, इथे टेक्स्ट आहे, स्टिकर आहे. समजा तुम्हाला इथे तर काय याच्यामध्ये ॲड करायचं असेल, स्मार्टफोन आहे पण तो वापरून पैसे कमवत नाही, तर इथे तुम्ही आता स्मार्टफोन सुद्धा याच्यामध्ये दाखवू शकता. तुम्हाला जर स्मार्टफोन याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर काय करायचं आहे, बघा इथे स्टिकर आहे. स्टिकरमध्ये इथे बघा गॅलरीमध्ये गेलात, की गॅलरीमध्ये तुमच्याकडे एक समजा स्मार्टफोनचा फोटो असेल, तर तुम्ही इथनं प्लसचा आयकॉन आहे बघा, इथे जाऊन क्लिक करू शकता. आणि तुमच्या मोबाईलला कुठे स्मार्टफोन असेल फोटो, तर तुम्ही त्याच्यात, किंवा हा फोटो आहे, तुम्ही हा फोटो इथे टाकू शकता. ओके, ह्याच्यावर ठेवायचं, ॲडजस्ट केला तरी चालेल. किंवा तुम्हाला अजून एक सांगतो, याच्यामुळे बघा कटआउट तुम्हाला ठेवायचं असेल तर इथे बघा बाजूला एक ऑप्शन दिसतो कटआउटचा, प्लसच्या बाजूला, इथे क्लिक करायचं. आणि तुम्हाला जो फोटोचा कटआउट करायचा आहे, तुमचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे, तो इथनं डायरेक्ट ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये होतो.
थोडंसं थांबावं लागतं आपल्याला. हे बघा कटआउट झालेलं, ओके करायचं. ओके, तुमचं आता इथे ॲडजस्ट झालेलं आहे. तुम्ही याचं जर कुठलंही पाहिजे असं ठेवू शकता, पण हे ठेवायची गरज नाही, योग्य नाही वाटत ते. जर फोटो पूर्ण असेल ना, तर आपण तिथे असं ठेवू शकतो. जर नसेल तर आपण असंच ठेवायचं नॉर्मल. आणि याला ॲनिमेट द्यायचं आहे बघा. इथे सर्कल जी नाही त्याच्यामध्ये ॲनिमेटेड जाऊन इथे ॲनिमेशन द्यायचं तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही याच्यामध्ये. ओके, सो लेफ्टनी राईटनी किंवा खालून वर. ओके, आणि इथे ओके करायचं. हे थोडंसं तिथे टच करून आपण तिथे ॲडजस्ट करू शकतो. आता बघा, हे थोडंसं आता काय झालंय, आपलं नाव थोडंसं टेक्स्ट आपण वरती घेऊया. ओके, असं तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये ऍड करू शकताय. तिथे काय करायचं बघा, इथे स्टिकरचा ऑप्शन आहे. स्टिकर मध्ये तुम्ही गॅलरीतून तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. प्लस वर जायचं आणि तुम्हाला यातला कोणताही फोटो पाहिजे तुम्ही ते ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके, आता इथे मी ऍड केलेला आहे, तो ऑटोमॅटिक ॲनिमेटेड होणार तो फोटो. हे बघा, ओके. हा फोटो तुम्ही पूर्ण ठेवलात तरी चालेल किंवा अर्धा ठेवलात तरी चालेल. याच्यामध्ये समजा हा फोटो तुम्ही पूर्ण ठेवलात आणि हा टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट तुम्ही इथे वर दिलात करून, हे बघा असं वरती जर ठेवलात तरी चालू शकतं. मध्ये अजून आपल्याला एक ऑप्शन याच्यामध्ये मिळतात बघा, इफेक्टचे पण याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. सो इथे बघा इफेक्टमध्ये गेलात ना, तुम्हाला कुठे इफेक्ट द्यायचा आहे तुम्ही तिथनं इफेक्ट ह्याच्यामध्ये देऊ शकता. हे बघा, तुमची व्हिडिओ आहे ती पुढे पुढे होत जाईल. हे बघा झूम होत जाईल तेवढं. तुम्ही कुठे पाहिजे व्हिडिओला तिथे मध्ये ॲडजस्ट करू शकता. आता इथे त्यांचं ऑलरेडी आहे, इथे ना दिसणार इफेक्ट. बघा इथे दिसेल, खूप सारे याच्यामध्ये इफेक्ट येते बघा. आता याच्यामध्ये इथे बघा PIPचा ऑप्शन येतो याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये दुसरं ॲड पण करू शकता. समजा फोटो तुम्हाला याच्यामध्ये ओव्हरले करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये फोटोसुद्धा याच्यामध्ये ओव्हरले करू शकता. तुम्हाला एकदा फोटो आता इथे मला पाहिजे. ओके, हा फोटो काय केला, PIP केला मी याच्यावरती आणि डायरेक्ट याच्यावर पूर्ण याच्यावर ठेवून दिला. ओके, आणि केवढं पाहिजे तुम्ही त्याच्याप्रमाणे इथे हे करू शकता ॲड. आता इथे बघा, आपल्याला इथे पाहिजे ना, जर तुम्हाला शिकायचं असेल कमवायचं असेल, सो आता इथे मी ॲडजस्ट करतो. आणि या फोटोला इथे बघा ॲनिमेटेडचा ऑप्शन आहे, जसं बघा ॲनिमेशनचा फिल्टरच्या बाजूला इथे गेलं आणि आपण त्याला आता ॲनिमेट करूया. हे बघा, अशा प्रकारे तुमची व्हिडिओ तयार झालेली आहे. याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे एलिमेंट्स वापरून चांगल्या प्रकारे अजून ॲट्रॅक्टिव्ह व्हिडिओ प्रमोशनल बनवू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ अजून नवीन पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.